नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न येत आहे की आचारसंहिता लागल्यानंतर दिलेल्या एक्झाम्सचा रिझल्ट लागेल किंवा नाही, किंवा ज्या एक्झाम अजून झालेल्या नाही आहेत, ज्या डिपार्टमेंटच्या एक्झाम अजून झालेल्या नाहीत, तर त्या एक्झाम होतील की नाही याबद्दलचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचा भाग 4 शासन संबंधी या भाग 4च्या पार्टमध्ये आपण सगळ्यात शेवटचे आचारसंहितेचा 6 नंबरचा जर टॉपिक बघितला तर यात आपल्याला बाकी एक्झाम्सबद्दलचे इथे अपडेट्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत तर याबद्दलचा हा अपडेट असणार आहे। तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा अपडेट इथे आहे। त्याचबरोबर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही। तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जर एक्झाम्स या डिक्लेअर झाल्या असतील तर त्या एक्झाम्स आपण कंडक्ट करू शकतो, पण आचारसंहिता लागल्यानंतर जर ती ॲड डिक्लेअर झाली असेल तर त्याची एक्झाम तुम्हाला घेता येणार नाही आहे। तर हा मुद्दा इथे आपल्याला या पॉईंटवरनं क्लिअर होत आहे। पुढे बघूयात। तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही, तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC चा धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेले असल्यास ही अट लागू राहणार नाही। सो मुलाखतीबाबत सुद्धा इथे अपडेट आहे। जर मुलाखतीचं शेड्यूल हे आचारसंहिता लागण्या अगोदरच जर जाहीर केलेलं असेल तर मुलाखती ह्या कंडक्ट केल्या जातील, पण त्या पिरियडमध्ये कुठलंही नवीन शेड्यूल मुलाखतीचं असेल किंवा एक्झामचं असेल हे आचारसंहिता लागल्यानंतर जर प्रसिद्ध होत असेल तर त्याबद्दलची प्रोसेस ही करता येणार नाही आहे। आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जर प्रोसेस ते लेटर प्रसिद्ध झालेलं असेल तर आचारसंहिता जरी लागली तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मुलाखती असतील किंवा तुमची स्किल टेस्ट असेल कुठल्या एक्झामसाठीची तर ती कंडक्ट करता येणार आहे। सो हा महत्त्वाचा अपडेट तुम्ही इथे या आयोगाचा भाग 4 मध्ये रीड करू शकणार आहात। सो ज्या विद्यार्थ्यांना यावर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतील। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।